कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा त्रास कमी करण्यासाठी अन्नपूर्णाने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असतो. तर विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय कुठेतरी थांबवण्यासाठी कमळीने अन्नपूर्णाची मदत घेतलेली असते आणि अन्नपूर्णाने सुद्धा कमळीला योग्य ती साथ देत विद्यार्थ्यांवरती होणारा अन्याय थांबवण्यासाठी कामिनीची इथे आता कॉलेजच्या कमिटीवरून चांगलीच हक्कलपट्टी केलेली असते आणि विद्यार्थ्यांची साथ दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा ही कॉलेजमध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असते. कॉलेजमध्ये घेतले जाणारे सगळे महत्त्वाचे निर्णय हे अन्नपूर्णाच्या आता हजेरीतच घेतले जातात. अन्नपूर्णा कॉलेजच्या भल्याचा विचार करून, विद्यार्थ्यांचं कुठेही नुकसान होऊ नये याचा विचार करूनच निर्णय घेत असते आणि तसे नियम आणि अटी बनवत असते. पण या वेळेला एक रूल काढण्यात आलेला असतो. कॉलेज सुरू होऊन फक्त 1च महिना झालेला असतो, तर ज्या विद्यार्थ्यांची 70% कमी हजेरी आहे त्या विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये आता परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आणि ज्या विद्यार्थ्यांची 35%पेक्षाही हजेरी कमी आहे त्या विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेसाठी बसू दिलं जाणार नाही, असा आता इथे निर्णय कामिनीने घेतलेला असतो. आणि तिच्याच इथे निर्णयामुळे इथे आता कॉलेजमध्ये नोटीस बोर्डवरती नोटीससुद्धा लावण्यात आलेली असते. तेव्हा कितीतरी विद्यार्थी असतात, ते अजून गावावरून आलेले सुद्धा नाही आहेत. कॉलेज सुरू होऊन फक्त 1 महिना झालेला आहे आणि आता परीक्षासुद्धा येणार असतात. मुलं परीक्षेचा अभ्यास जोमाने करणार असतात. पण अचानकपणे ती नोटीस कामिनीने मुद्दामून कमळीला त्रास देण्यासाठी सगळ्याच विद्यार्थ्यांच्या विरोधात नोटीस लावलेली असते. तेव्हा निंगी ती नोटीस वाचते आणि कमळीला फोन करते, कारण कमळीची सुद्धा हजेरी 35%पेक्षा कमीच आहे. कारण तिने कॉलेजमध्ये ॲडमिशन केल्यानंतर तिने आपल्या आईसाठी आणि आपल्या घरासाठी तिने आता शाळेमध्ये कबड्डी कोच म्हणून आता नोकरी ही घेतलेली असते, नोकरी मिळवलेली असते आणि म्हणून तिला कुठेतरी त्रास देण्याचा प्रयत्न हा आता कामिनी आणि अनिका यांनी केलेला असतो. कारण त्यांना कमळीला धडा शिकवायचा असतो. ती आता सतत इथे ऋषीबरोबर असते. ऋषीचं आणि कमळीचं एकमेकांवरती प्रेम आहे ही गोष्ट अनिकाला समजलेली असते. आधी कमळीचं तसं काही नव्हतं म्हणून अनिका निवांत होती. पण आता कमळीसुद्धा तेवढ्याच आता प्रयत्नांनी ऋषीसोबत असते, त्याच्यावरती तीसुद्धा प्रेम करते. आणि ही गोष्ट आता जेव्हा अनिकाला समजते तेव्हा अनिका पेटून उठलेली असते. ती सतत आपल्या ग्रॅनी आजीला म्हणत असते, तुला काहीतरी करावं लागणार आहे. ऋष आणि त्या कमळीला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी तुलाच काहीतरी करावं लागणार आहे. मला ते अजिबात सहन होत नाही आहे. सततचं त्यांचं भेटणं, ऋषीचं तिला शाळेमध्ये सोडणं, तिथून तिला आता पिकअप करणं, तिच्या केसांमध्ये गजरा मांडणं किंवा गुलाबाचं फूल मांडणं, दोघेजणं जे एकमेकांकडे प्रेमाने सातत्याने बघत असतात, ह्या गोष्टी तिला अफेक्ट करत असतात आणि त्यामुळे तिची पूर्वीपेक्षाही जास्त चिडचिड होत असते. आणि त्यामुळे इथे तिने आपल्या आजीला सांगितलेलं असतं, हातावरती हात टाकून फक्त बसून राहू नको. तू म्हणाली होतीस ना की त्या टमळीला त्रास देण्यासाठी तू काहीतरी करशील म्हणून. मग काय करतेस तू? तुझ्याकडून काहीच करत नाही आहेस. हे बघ, तिचं हल्लीचं वागणं बघून आहे ना मला प्रचंड त्रास होतो आहे. तू काहीतरी करावं अशीच माझी इच्छा आहे. तेव्हा तिची ग्रॅनी आजी म्हणते, तू आता काळजीच करू नको. त्या कमळीची वाट लावण्यासाठी मी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. तू नको टेन्शन घेऊ. आता बघ मी काय करते ते. आणि त्यानंतर इथे आता कॉलेजमध्ये येऊन तिने ती नोटीस लावायला सांगितलेली असते आणि कॉलेजमधल्या सर्व लोकांनी तिला सपोर्ट केलेला असतो. कारण ही गोष्ट
जेव्हा कमळीला कळते तेव्हा कमळी आता धावत पळत कॉलेजमध्ये आलेली असते आणि तेव्हा सगळ्या मुली म्हणत असतात की कमळी, अगं हा काय रूल काढला आहे मॅनेजमेंटने? हे बघ, 35% हजेरी कशी होईल? कॉलेज सुरू होऊन फक्त 1 महिना झाला आहे. तेव्हा कमळी म्हणते, पण असा रूल काढलाच का? कारण काही मुलं गावावरून अजून आलेले सुद्धा नाही आहेत. काही मुलांनी अजून ॲडमिशनसुद्धा घेतलेलं नाही आहे आणि काही मुलं कुठल्या तरी कारणांनी कॉलेजला येऊ शकत नाही आहेत. काही पर्सनल इश्यूसुद्धा आहेत. मग त्यांचा विचार न करता मॅनेजमेंटने असा निर्णय घेतलाच कसा? तेव्हा इथे कमळी म्हणते, नाही नाही, विषय फक्त माझ्या एकटीचा नाही आहे, तर माझ्यासारख्या कितीतरी विद्यार्थ्यांचा आहे. त्यामुळे मी फक्त गप्प बसू शकत नाही आहे. तर मला आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी केलं पाहिजे आणि ते मी करणार आहे. मी मॅनेजमेंटशी बोलणार आहे. तेव्हा चला आपण बोलूया. आपण आहे ना सुप्रिया मॅडमशी बोलू. तेव्हा सुप्रिया मॅडम तिथे येतात. तेव्हा कमळी म्हणते, अहो मॅडम, हा काय रूल काढला आहे मॅनेजमेंटने? ही कशी नोटीस लावली आहे? अहो 35% हजेरी जास्त कशी असणार आहे? कारण मुलं आत्ता तर कॉलेजला यायला लागलेत ना आणि परीक्षेला कसं बसू देणार नाही? मुलांचं किती नुकसान होईल? परीक्षाच जर दिली नाही तर ते मार्क्स आमच्या आता म्हणजे जे मेन एक्झाम होते त्याच्यामध्ये ॲड होणार असतात. मग आताचे मार्क्स जर आम्हाला मिळाले नाही तर रिझल्ट कसा चांगला लागणार? तेव्हा कमळी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवते. तेव्हा मॅडम म्हणतात, हे बघा, हा निर्णय आम्ही घेतलेला नाही आहे. अन्नपूर्णा कॉलेजच्या आपल्या ज्या मेन आहेत त्या म्हणजे कामिनी, त्यांनी हा घेतलेला निर्णय आहे आणि त्यांच्या निर्णयाचा सगळ्यांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे आता कॉलेजमध्ये कुणीही काही करू शकणार नाही आहे. कामिनी मॅडमनेच हा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांनी त्यांना होकार दिला आहे. त्यामुळे ज्यांची हजेरी कमी आहे त्यांना आता परीक्षेला बसू दिलं जाणार नाही आणि हे आता अंतिम निर्णय आहे. तेव्हा कमळी म्हणते, असं कसं? कडू आजी असं कसं करते? मग त्या अनिकाची तरी हजेरी आहे का? ती तरी कॉलेजला कुठं रोज येते? तेव्हा अनिका म्हणते, ए गावछाप, मग मी पण येत नाही ना, मग मलासुद्धा हा रूल आहे ना तो आता फॉलो करावा लागणार आहे. मलासुद्धा एक्झामला बसू देणार नाही आणि मी सुद्धा कॉलेजच्या विरोधात जाणार नाही. मी सुद्धा मुलांबरोबरच आहे, कळलं ना? तेव्हा निंगी म्हणते, मला असं वाटतं कमळे, या सगळ्यामध्ये नाही अनिका पण कुठेतरी आहे हां. तेव्हा कमळीला कळत नसतं की असं का घडतंय? अचानकपणे ग्रॅनी आजीने इथे हा निर्णय कसा घेतला? तेव्हा कामिनी म्हणते, काय मग कमळी टमळी घाबरली असेल ना? तेव्हा अनिका म्हणते, तोंडाचा रंगच उडालाय तिच्या. तेव्हा इथे अनिका म्हणते, थांब, आता बघ मी काय करते. तेव्हा अनिका म्हणते, हे बघा गाईज, मी तुमच्या सगळ्यांबरोबर आहे. मी काय म्हणते, आपण प्रिन्सिपल सरांना सगळेजण मेजॉरिटीने इथे आता एक फॉर्म भरून देऊया. याच्यामध्ये आपण लिहायचं की जो काही मॅनेजमेंटने निर्णय घेतला आहे परीक्षेच्या बाबतीत आणि 50% हजेरीच्या बाबतीत, ते आम्हाला पटलेलं नाही आहे. त्यामुळे आपण जास्तीत जास्त लोकांनी ते लेटर लिहूया. म्हणजे काय होईल? म्हणजे इथे प्रिन्सिपल सरांना आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजतील आणि कदाचित मॅनेजमेंटने घेतलेला निर्णय चुकीचा आहे हे आपण बघूया. चालेल ना? तेव्हा प्रेक्षकांनो, सगळे विद्यार्थी म्हणतात, कमळी अनिका बरोबर बोलते. मग जातात सगळेजणं आणि फॉर्म घेऊन येतात आणि सगळेजणं तो फॉर्म आता फिलअप करतात. त्याच्यावरती सही करतात आणि तो फॉर्म आता प्रिन्सिपल सरांना दिला जाणार असतो. तेव्हा अनिका काय म्हणते? अनिका म्हणते, कमळी, तू सुद्धा GS म्हणून सही कर. कमळी म्हणते, पण मी GS कुठे आहे? तेव्हा अनिका म्हणते, गेल्या वर्षी होतीस ना. आता कसं GS म्हणून जर तू इथे सही केलीस तर प्रिन्सिपल सर आपल्या सगळ्यांना सिरियसली घेतील आणि आपल्या हे जे काही मागण्या आहेत ना त्यांच्याकडे पूर्ण करण्यासाठी लक्ष देतील. म्हणून GS म्हणून तू इथे सही कर. ते म्हणते, पण मला ते योग्य वाटत नाही आहे. तेव्हा इथे सर्व विद्यार्थी म्हणतात, कमळी, अगं असं काय करतेस? आमच्यासाठी सही कर ना. तेव्हा कमळी आता GS म्हणून सही करते. पण अनिका काय करते? सगळे फॉर्म आहेत ना ते फाडून टाकते आणि फक्त कमळीचा GS म्हणून जो फॉर्म असतो तोच प्रिन्सिपल सरांना देते. तेव्हा अनिका म्हणत असते, बघा सर, तुम्ही बघितलंत, म्हणजे कुणाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त कमळीला GS म्हणून प्रॉब्लेम आहे. ती कॉलेजला येत नाही ना, म्हणून स्वतःसाठी बघा, तिने GS म्हणून तुम्हाला इथे हे लेटर लिहिलेलं आहे. म्हणजे स्वतः खाडे करायचे, GS म्हणून इथे बेजबाबदार वागायचं. लोकांसमोर काय आता ती स्वतःची इमेज ठेवणार आहे. म्हणजे मी GS असून कॉलेजला येत नाही, तुम्ही पण येऊ नका. मुलांना स्वतः ते असं चुकीचं वागायला प्रवृत्त करते. बघताय ना सर तुम्ही. तेव्हा प्रिन्सिपल सर चिडतात, कमळीला बोलावून घेतात आणि तिला इथे सगळ्यांसमोर ते ओरडतात की तू आता GS नाही आहेस, तरीसुद्धा GS म्हणून तू हे लेटर कसं काय लिहिलंस?
कमळी म्हणते, मी एकटीने लिहिलेलं नाही आहे सर, सर्व विद्यार्थ्यांनी लिहिलं होतं आणि GS म्हणून मला विद्यार्थ्यांनी सही करायला सांगितली होती. ते म्हणतात पण माझ्याकडे फक्त एकच फॉर्म आला आहे, तुझा फॉर्मच आला आहे फक्त, बाकीच्यांचा फॉर्म आलेला नाही आहे. म्हणजे हे तू फक्त स्वार्थापुरतं करतेस का? तेव्हा इथे त्यांनी आता सगळ्यांसमोर तो फॉर्म फाडून टाकलेला असतो आणि कामिनीने सुद्धा फाडून टाकलेला असतो. ती म्हणते, तुला फक्त GS म्हणून वेगळी वागणूक दिली जाणार नाही आहे, कळलं ना? सगळ्यांचाच विचार केला जाणार आहे. त्यानंतर इथे कामिनीला हे सगळं मुद्दामून करायला अनिकाने सांगितलं असेल हे तिच्या लक्षात येतं. तेव्हा कमळी म्हणते, आता गप्प बसून जमणार नाही आहे, पाणी आता डोक्यावरून चाललंय. तेव्हा इथे कमळी अन्नपूर्णाला कॉलेजमध्ये बोलावून घेते, ते सुद्धा अर्जंटमध्ये. तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, कमळी काय झालं? ती म्हणते, तुम्हाला सगळं काही सांगते, तुम्ही इथे या. तेव्हा अन्नपूर्णा आल्यानंतर कमळी म्हणते की अन्नपूर्णा मॅडम, कॉलेज सुरू होऊन फक्त महिना झाला आहे, तरीसुद्धा आपल्या मॅनेजमेंटच्या कर्त्या धर्त्या कामिनी आजी यांनी काय केलं आहे, तर लेटर काढलेलं आहे. त्याच्यावरती असं लिहिलं आहे की 35% कमी हजेरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जाणार नाही. आता तुम्ही मला सांगा, कॉलेज सुरू होऊन फक्त महिना झाला आहे. अहो, काही विद्यार्थी अजून कॉलेजला व्यवस्थित येत पण नाही आणि जर अशा विद्यार्थ्यांना परीक्षेला पण बसू दिलं नाही तर कॉलेजचं किती मोठं नुकसान होईल आणि त्या विद्यार्थ्यांचं किती मोठं नुकसान होईल हे आपल्या कडू आजींना काही कळत नाही आहे. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, हा कुणी निर्णय घेतला आहे? तर इथे कामिनीने. कुणाला विचारून हा निर्णय घेतला आहे? मी आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी कामिनी, तुला मला विचारावंसं वाटलं नाही? आपल्या कॉलेजमध्ये मी प्रत्येक वेळेला सांगत असते, विद्यार्थ्यांना जी काही अडचण असेल ती प्लीज तुम्ही मला सांगत जा आणि त्याच्यानंतरच निर्णय घेत जा. त्यामुळे आता कामिनीमुळे कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही. ही नोटीस जी काढलेली आहे ती काढून फेकून द्या आणि मी आत्ताच्या आत्ता तुमच्या सगळ्यांसमोर तुमच्या सगळ्या साक्षीने मॅनेजमेंटवरून कामिनीला या पदावरूनच मी काढून टाकते. कामिनी, या पदावरती राहण्याच्या तू योग्यतेची नाही आहेस, कारण तुझ्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास होतो आणि मी माझ्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ देणार नाही. आणि राहिला प्रश्न इथे आता विद्यार्थ्यांच्या न येण्याचा. काही विद्यार्थी कॉलेज करून नोकरी करतात, त्यामुळे आपण त्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि काही विद्यार्थ्यांना काही इश्यूज असतील पण ते कॉलेजमध्ये त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व करून कसे येतील आपण त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, ना की त्यांना परीक्षेलाच न बसू देणं हा त्याच्यावरचा पर्याय नाही आहे, असं अन्नपूर्णाने सांगत कॉलेजमधून, कॉलेजच्या ट्रस्टीमधून आणि मॅनेजमेंटमधून कामिनीची आता अन्नपूर्णाने हक्कलपट्टी करून दिलेली असते आणि विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून दिलेला असतो आणि याचं सगळं क्रेडिट कमळीला गेलेलं असतं.